नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण मस्तपैकी आपण चहाची फुरकी मारत आपल्या कामाला जायचा विचार चालू होता. तेवढंच काय आई पण आज माझ्यासोबत नाही का चहा पित होती. पण आईच्या आणि पप्पाचे भांडणं लागले होते, त्यात मी फुल एन्जॉय करत होते. त्यांचे भांडणं म्हणले की एन्जॉय फुल होतं. मग तसंच नाही का पप्पा आणि मी आज दुकानात चाललो, कारण पप्पा बी आज माझ्यासोबत यायला लागले. तेवढंच काय तर मग आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि तसंच बंगाट निघालो, कारण आज भाऊची गाडी घेऊन निघालो होतो, कारण माझ्या गाडीत पेट्रोल नव्हतं ना. म्हणून म्हणलं चला आज भाऊची गाडी घेऊन आपण जावं दुकानात निघताना असं गार लागत होतं ना, तुम्हाला काय सांगा. आणि आमच्या इथलचा मोसम एकदम कडक आणि एकदम झकास आहे. तसंच लोक नाही का गाड्या बघा कशा मध्ये आधी चालवतात का सांगा तुम्हाला, काय ना वरून हा टेम्पोला डायरेक्ट मध्ये घुसला बघा. मध्ये घुसला की नाही का मला जाऊन देतात, काही करत नव्हतं. तसंच नाही का त्याला बी नाही का ओव्हरटेक मारला आणि तसंच एरियामध्ये एंट्री मारली की म्हणलं यार कुणाची गाडी नसावं दुकानापुढे नाही का, रोज काढायला एवढा कटाळा येतो बघा. आहे तरी गाड्या आहेत तर मग त्या गाड्या काढल्या. मग आपल्या हवा मारायची घेतली गन मशीन आणि धार हवा मारून मस्तपैकी मशीनी चकाचक साफ केल्या बघा. मशीनी आपण एकदम चकाचक साफ केले की नाही का डायरेक्ट गेलो बघा नाश्ता करायला. नाश्त्याला बघा चहा आणि वडापाव दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मस्त नाही का एन्जॉय केला. चहा आणि वडापावचं एक नंबर वडापाव होता आणि चहा तर एक नंबर होता, कारण गुळाचा चहा होता ना, त्यामुळे एक नंबरच असणार ना. मग नाही का दुकानात आलं की काम यायला चालू झालं. मग आपलं कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात झाली की मग थोडंसं काम झालं की काही आमची मित्र कंपनी यांच्यासोबत गप्पा मारीत बसलो. गप्पा मारले की पप्पाचा फोन आला मला दवाखान्यात ये घ्यायला. मग पप्पासोबत दवाखान्यात गेलो. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचे ना, ते डेट घेण्यासाठी पप्पासोबत गेलो. तेवढ्यात की माझा अवतार एवढा खराब झाला ना, काय सांगा तुम्हाला. नीट अवतार करायला लागलो तर काळा पडला तर धूळ बीळ सगळं. मग आम्ही दुकानात पोहोचलो. दुकानात आलो की बघा डायरेक्ट कामाला सुरुवात केली बघा. काम एवढं होतं ना, जबरदस्त काम. आणि नाही का आज झोपायला नाही भेटलं ना दुपारी, त्यामुळे अवतार बी असा खराब झालता ना तुम्हाला सांगतो. असे डोळे लाल झालते. आता म्हणलं डोळे काय करावं डोळ्यात पाणी मारा म्हणलं. मग काय केलं, डायरेक्ट डोळ्यात पाणी मारलं. तेवढ्यात आई दुकानात आली की मग आईचे आणि पप्पाचे डबल भांडणं चालू झाले दुकानात. मग एवढे भांडणं मग मी एन्जॉय करतो ते भांडणं. मग आपण म्हणलं त्यांचे भांडणं एन्जॉय नाही करायचे, आपल्या कामावर फोकस करायचं. मग मी आपल्या कामावर फोकस करत घेतला. मग मस्तपैकी आपलं काम करत घेतलं बघा. सगळं काम करत घेतलं आणि आपलं बटणं एवढं फटाफट लावतो ना, मस्तपैकी लावतो. मग आई माझ्याकडे बघत होती आणि पप्पा मोबाईलमध्ये बघत होते. आई म्हणत होती लय शहाणा आहेस र. मग आपण नाही का आईची बात केली आणि नाही का मग आपण टेलरचे कपडे द्यायला गेलो. मग टेलरला म्हणलं घ्या तुमचे कपडे घ्या. मग त्यांनी त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यांचे कपडे दिले आणि त्यांचे कपडे थोडेसे मजा आली, एकदम एन्जॉय गप्पा मारल्या. तेवढंच झालं की मग नाही का डायरेक्ट दुकानात आलो. डायरेक्ट सगळं काम झालं आणि आता म्हटलं डायरेक्ट घरी जायचं. मग पप्पाने नाही का मस्तपैकी नाही का झटका घेतला. मग झटकून आपले सायकल गाडी बिडीला झटका मारला मस्तपैकी. आणि मारला की नाही का आता म्हणलं दुकान बंद करायचं म्हणलं. आता डायरेक्ट पप्पाने नाही का दुकानचा शटर लावून गेला. मग आई बघा आईन मी आज नाही का सोबत निघालो होतो आणि आई पप्पा मागून सायकल येणार होते, कारण त्यांना सायकल चालवणं गरजेचं आहे, त्यामुळे सायकल रोज येतात. मग नाही का आईन मी एकदम बंगाट निघालो ना, तुम्हाला सांगतो एकदम गार लागत होतं वातावरण, एकदम मस्त आणि एकदम झकास. आणि रोड अख्खे खाली होते आज, त्यामुळे मस्त वाटत होतं. आणि भाऊची गाडी एक नंबर आहे ना, त्यामुळे अजून मजा येत होती. तशीच गाडी आपल्या बिल्डिंगमध्ये आली बघा. लेकरं खेळतात हे करतात तर गाडी लावली आणि आई बघा साईबाबाचं दर्शन घेतलं. आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.